नागरिक माता भगिनी, प्रथमतः आलेल्या सर्व भगिनींचं मनापासून मी स्वागत या निमित्ताने या ठिकाणी करतो। कारण की जवळजवळ 50-60 ठिकाणाहून हे थेट लाईन पाईपचं पाणी आपण इथं येऊन घेऊन येण्याचं नियोजन या ठिकाणी केलं आणि या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये उत्साहानं आपण सगळ्या माता भगिनी या ठिकाणी सहभागी झालात, त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सर्वांचं मनापासून मी स्वागत या निमित्ताने या ठिकाणी करतो। आदरणीय बाबा आणि महाराजांचं भाषण होणार आहे, मी फार काय बोलावं असं नाही, परंतु कुठल्याही शहराचा विकास व्हायचा असेल तर मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी आणि हवा ही चांगली असेल तर एखादं शहर विकसित होतं। सुदैवानं कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आपल्याला आहे, एक संपन्न वारसा, समतेचा वारसा छत्रपती शाहू महाराजांचा तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभला। मग काळमवाडीचं धरण असेल, राधानगरीचं धरण असेल, या खोऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणाऱ्या धरणामुळं मुबलक पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असा आपला जिल्हा या ठिकाणी लाभला। परंतु मगाशी रमेश पवार साहेब म्हणले तसं पाणी उशाशी आणि आम्ही मात्र उपाशी अशी परिस्थिती कोल्हापूरकरांची होती। आणि म्हणून आज जवळजवळ 101 सत्कार आपण या ठिकाणी केले, ते एवढ्यासाठीच केले, ही थेट पाईपलाईन करण्यामध्ये निमित्त मात्र माझा सहभाग असला तरी पाया रचण्याचं काम या सगळ्या सत्कार मूर्तीने केलेलं आहे, हे नम्रपणे मला या ठिकाणी मान्य करावं लागेल। ही तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती की या कोल्हापूरला थेट पाईपलाईनद्वारे पाणी यावं, ही तमाम कोल्हापूरकरांची या ठिकाणी इच्छा होती। आणि या इच्छेला अनुसरूनच या सगळ्या गोष्टी या भविष्यकाळात घडत गेल्या। इतिहासात न जाता काय परिस्थिती होती पंचगंगेची, किती दूषित पाणी आपल्याला या ठिकाणी येत होतं याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। म्हणजे पूर्वी बाहेर कुठं आम्ही गेलो की कोल्हापूरचं पाणी प्यायला त्याला काही पचतं असं आपण म्हणायचो, एवढी आपली परिस्थिती या ठिकाणी होती। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये अनेक मंडळींनी यासाठी पुढाकार त्या ठिकाणी घेतला। धनाजीराव जाधव साहेबांनी स्वखर्चानं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, ज्याचा उल्लेख झाला। पानसरे साहेब असतील, अकोलकरजी असतील, चंद्रकांतजी यादव असतील, विष्णुपंतजी इंगोले असतील, या सगळ्यांनी हा लढा सुरू ठेवला। कॉम्रेड दिलीप पवार साहेब आहेत, त्यांनी प्रचंड असं रेकॉर्ड या संदर्भातलं मेंटेन केलं। इंजिनियर असोसिएशननं त्या काळामध्ये पुढाकार त्या ठिकाणी घेतला। जगन हे सगळं करत असताना पत्रकारांचं देखील तेवढंच लेखणीच्या माध्यमातून ही थेट पाईपलाईन व्हायला पाहिजे ही भूमिका सातत्यानं या सगळ्या मंडळींनी मांडली। मला अनेकांनी सांगितलं, रवींद्र सबनीस साहेबांचा उल्लेख या ठिकाणी आपण करतो, त्या काळामध्ये जगन फडणीसजी असतील, श्रीराम पवारजी असतील, उदय कुलकर्णी असतील, चंद्रकांत माताडे असतील, यांनी अनेक लेख मला लिहिल्या। याचाही उल्लेख अनेकांनी गेल्या 2-4 दिवसामध्ये माहितीद्वारे या ठिकाणी सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलं। सगळ्या या समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर हा संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून या सगळ्यांनी सातत्याचं सहकार्य त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं। पुढारीकर जाधव साहेब असतील, वसंतराव भोसले साहेब असतील, अनेक मंडळींचं योगदान थेट पाईपलाईन कोल्हापूरमध्ये व्हावी या दृष्टीनं सातत्याने या ठिकाणी होतं। आणि ज्याचा उल्लेख आर के पवार साहेबांनी केला, एखादी निवडणूक लागली की आमचं सगळ्यांचं भाषण ठरलेलं असायचं, मी काय करणार तर थेट पाईपलाईन कुठल्याही परिस्थितीत करणार या पद्धतीचं भाषण त्या ठिकाणी असेल। आणि म्हणून 2010 साली ज्यावेळी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक त्या ठिकाणी होती, अनेक जाहीर सभा त्या ठिकाणी होते, त्या जाहीर सभेला तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यावेळी बाबा आपण सांगितलं की योजना या ठिकाणी झाली पाहिजे, ही योजना कुठल्याही परिस्थितीत 2014च्या पूर्वी झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही, या पद्धतीची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घेतली। कारण की मला आत्मविश्वास होता की आपण ही योजना पूर्ण केली नाही तर आपण विधानसभेला कशासाठी लढायचं, कशासाठी उभं राहायचं,
गेले 40 वर्ष ही आश्वासनं आपण देत आलो, लोक ऐकत आले, निवडणुका होत राहिल्या. आज हा निर्णायक लढा आपल्याला द्यावा लागेल. हा निर्णय आपण घेतला. त्यानंतर आपण मुख्यमंत्री या ठिकाणी झालात. तुमच्या आशीर्वादानं मला मंत्रिपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली. बाबांचे अनेकदा महाराज जाहीर आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत. कारण की त्यावेळी मंत्रिपद करण्यामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय सोनियाजींचा आशीर्वाद होता, राहुलजींचा आशीर्वाद होता, परंतु शेवटी यादी हे मुख्यमंत्रीच घेऊन जातात. पृथ्वीराज बाबांचा सिंहाचा वाटा मला पहिल्यांदा मंत्री करण्यामध्ये होता, हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही या ठिकाणी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर या थेट पाईपलाईनच्या सगळ्या कामाला गती या ठिकाणी लागली. आपल्याला अनेक गोष्टी त्या काळामध्ये या ठिकाणी मंजूर झाल्या. कमलनाथजी त्यावेळी केंद्रीय मंत्री होते, त्यांचं सहकार्य प्रामुख्याने या ठिकाणी लाभलं. आदरणीय पवार साहेबांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा त्यावेळी होते, हर्षवर्धन पाटील पालकमंत्री होते, हसन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी होते. सगळे आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी मिळून हा प्रकल्प झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडण्याचं काम त्या काळामध्ये सातत्याने या ठिकाणी केलं. पुढच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं सहकार्य असेल, या सगळ्यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प आज पूर्णत्वाला येतोय. याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी. संघर्ष प्रचंड झाला. ज्या वक्त्यांनी इथं भाषणं केली, रामभाऊ फाळके साहेबांनी त्यावेळी राजीनामा देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला सांगता येतील की या शहरातल्या प्रत्येक माणसानं फुल ना फुलाच्या पाकळीचं योगदान या पाईपलाईनच्या योजनेमध्ये या ठिकाणी केलं. आणि म्हणून ज्यावेळी आर.के. पवार साहेब ही सगळी मंडळी मला सांगितलं, त्यावेळी मी म्हटलं पहिला 100-125 सत्कार झाले तरी चालतील. आपण महाराजांना आणि बाबांना विनंती करूया की सगळ्यांचे सत्कार करावेत. कारण की या लोकांचं योगदान कदाचित संयोजन कमिटीकडून कुणाचं तर नाव राहिलं असेल तर मी त्यांच्या वतीनं दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. काही राहिलं असेल तर आपण गावात जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करू असं सचिनने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उद्देश एवढाच आहे की हे एकट्याचं श्रेय मी मानत नाही, यामध्ये सामुदायिक ताकद ही कोल्हापूरकरांची होती, याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी. हा श्रेयवादाचा विषय कधीच या ठिकाणी नव्हता. मी श्रेयवादामध्ये कधीच या ठिकाणी पडलो नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न मात्र सातत्यानं त्या ठिकाणी केले. बाबांना आठवत असेल की 2013 साली ज्यावेळी योजना मंजूर त्या ठिकाणी झाली, कमलनाथजी केंद्रीय मंत्री होते. बाबांना मी दिल्लीला, बिद्री मॅडम आमच्या कमिशनर होत्या, सुदैवानं बिद्री मॅडमांचे बॅचमेट हे जॉईंट सेक्रेटरी बाबा युडीला त्या ठिकाणी होते. आणि आचारसंहिता आज उद्या 15 दिवसात लागणार अशी परिस्थिती होती. आणि म्हणून आम्ही त्यावेळी बाबांना सांगितलं की कमलनाथजींना फोन करा, कारण की उद्देश एवढाच होता की पहिला हप्ता मंजुरी आपल्याला मिळाली होती, पहिला 170 कोटीचा हप्ता मिळणं गरजेचं होतं. मी हे का म्हणून सांगतोय, कारण की इतिहासाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. हा 170 कोटी रुपयाचा चेक निघाला, आपण कोल्हापूरकर या ठिकाणी वाचलो, कारण की त्यावेळी तो चेक आपल्याला मिळाला. महानगरपालिकेच्या खात्यामध्ये ते पैसे त्या काळामध्ये या ठिकाणी जमा झाले. या मागचा इतिहास असा आहे की नवीन सरकार त्या ठिकाणी आलं आणि सरकार आल्यानंतर नव्या सरकारनं मागच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे रिव्ह्यू हे करतच असतं. सत्ता बदलली की मागच्या 6 महिन्यातले निर्णय झाले त्याला स्थगिती दिली जाते आणि त्या स्थगितीमध्ये महाराष्ट्रातले 4000 कोटीची कामं होती, कोल्हापूर नव्हतं, कारण की 170 कोटी जमा झाले होते. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून मला पृथ्वीराज बाबांचे आभार मानायचे आहेत एवढ्यासाठी. तो फोन त्यावेळी कमलनाथजींना त्यांचा झाला नसता तर कदाचित ते पैसे आमचे पुढच्या काळामध्ये मिळाले नसते. आणि म्हणून बाबांचं योगदान यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी राहिलेलं आहे. ही योजना करत असताना अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या. ज्यावेळी जनरल बॉडीला ठराव करायचा होता त्यावेळी देखील अनेक अडचणी आल्या. मला वाटते 2013ला 28/2/2013ला त्या ठिकाणी जनरल बॉडीचा ठराव या ठिकाणी झाला. स्टँडिंग कमिटीला ठराव करताना देखील मला वाटते सचिन आणि सारंगला माहित आहे की स्टँडिंग कमिटीला ठराव होऊ नये म्हणून
त्यावेळी देखील प्रयत्न झाले. मी बोलणार नव्हतो आता हे, परंतु त्यावेळी देखील तो ठराव होऊ नये म्हणून देखील काही प्रयत्न त्या काळामध्ये झाले. परंतु शेवटी कोल्हापूरकरांच्या नशिबामध्ये होतं, हे काम होणार होतं. त्यावेळेचे स्टँडिंग कमिटीचे ठराव झाले, जनरल बॉडीचे ठराव झाले आणि हा प्रस्ताव आपला मुंबई दिल्ली करत हा मंजूर होऊन आपल्याला प्रत्यक्षरित्या कामाची सुरुवात या ठिकाणी 2014 साली त्या ठिकाणी झाली. आचारसंहिता विधानसभेची लागायची होती. आदरणीय बाबा मुख्यमंत्री होते, महाराज अध्यक्षस्थानी होते आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज दोघांच्या हस्ते हा वचनपूर्तीचा सोहळा होतोय. कारण की दोघांच्या हस्तेच भूमिपूजन या ठिकाणी झालं होतं त्यावेळी आणि आज वचनपूर्तीच्या सोहळ्याला देखील हे दोघंही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. हा एक मणिकांचन योग या ठिकाणी म्हणावं लागेल. या सगळ्या गोष्टी होत असताना 14 नंतर अनेक पाणी या ठिकाणी पुढे गेलं. मी आज त्यात जाणार नाही, किती दिवस काम थांबलं वगैरे याची चर्चा आज मी करणार नाही. परंतु अनेक वेळा अनेक अडचणी या ठिकाणी आल्या. फॉरेस्टच्या परवानग्या असतील, PWDच्या परवानग्या असतील, अनेक वेळा हा प्रकल्प थांबत गेला. अनेकांनी माझ्यावर टीका केली, परंतु मला टीकाकारांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी एक केलं माझ्यावर टीका करून, माझ्यावर सातत्यानं टीका केल्यामुळं लोकांच्या डोक्यामध्ये बसलं, झालं नाही तरी बंटी पाटील जबाबदार आणि झालं तरी बंटी पाटील जबाबदार. हे मात्र निश्चित या ठिकाणी झालं. उलट मला फायदाच झाला. माझ्यावर जेवढी टीका झाली गेल्या 8-9 वर्षामध्ये महाराज, त्याच्यामुळे मला फायदा झाला. झालं नाही तरी मीच जबाबदार आणि झालं तरी मीच जबाबदार. ही एक अधोरेखित लेख, अधोरेखित रेष या कोल्हापूर शहरामध्ये निर्माण झाली आणि 2019 नंतर पुन्हा पालकमंत्री पदाची संधी मिळाली आणि त्या 2 वर्षामध्ये फॉरेस्टचे अधिकारी असतील, सगळ्यांचं मी आभार मानणार आहे. मी आज काही गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही, परंतु जे अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं बाबा, ते मी आयुष्यामध्ये माझ्या विसरू या ठिकाणी शकणार नाही. म्हणजे नियम काय आहेत, नियम कसे आहेत बाजूला ठेवून सुद्धा अनेक वेळा ही योजना झाली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी स्वीकारली. जे गाव राजापूर या ठिकाणी आहे, काळंबवाडी गाव आहे, मांजरे असतील, संदीप डोवर असतील, या लोकांनी योगदान केलं. राजापूर गाव बाबा 2 महिने बंद होतं, रस्ता बंद होता. म्हणजे वट हुकूम काढला, 2 महिने रस्ता गावाला नव्हता. ह्या पाईपलाईनचं काम करत असताना त्या गावाला देखील कोल्हापूर शहर हे कधी विसरू शकणार नाही, हे मुद्दा म्हणून मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून वाटेतली गावं असतील, सोळांकूर असेल, हळदी असेल, प्रचंड घरांची नासधूस होईल का, घरं पडतील का अशी शंका होती. सगळ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यावेळी निर्णय घेण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारली. सोळांकूरचा निर्णय घेताना एवाय पाटलांनी भूमिका निभावली. अनेक मंडळींनी सातत्यानं ही योजना पूर्ण कशी होईल यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न केले आणि म्हणून या 27 गावांचा सत्कार जो आम्ही केला त्याचं कारणच एवढं आहे की या सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करायची भूमिका कोल्हापूर म्हणून या ठिकाणी घेतली. कुठं म्हणले नाहीत आमच्या शिवारातलं जातंय, मशीननं आमचं घर पडेल का, आमच्या शेतीचं नुकसान होईल का, याचा विचार या गावकऱ्यांनी 27 खेड्या गावांनी कधी या ठिकाणी केला नाही. एक उदात्त हेतूनं कोल्हापूरला पाईपलाईन होत्या या एका उद्देशानं या 27 गावांनी सातत्यानं मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. बिद्री मॅडमांचा आभार मानत असताना तिथनं पुढचे कमिशनर असतील, शिवशंकर असतील, अभिजित चौधरी असतील, कल शेट्टी असतील, बलकोडे मॅडम असतील, राहुल रेखावर मधल्या काळात होते आणि आत्ताचे कमिशनर मंजू लक्ष्मी असतील आणि जे अधिकारी आहेत हर्षित गाडगे, सरनोबत आणि त्यांच्या आधीचे देखील अधिकारी, या सगळ्यांना आम्ही ज्यावेळी त्यांचा सत्कार करत होतो, मला वाटतं सरनोबत आता रडतात का असं वाटत होतं. म्हणजे डोळ्यात पाणी आलं होतं. हा आनंद आम्हाला माहित आहे, तो क्षण मी विसरू शकत नाही. कारण की ज्या दिवशी पाणी येणार होतं आणि त्याच दिवशी बाबा महाराजांनी मला 8 दिवस आधी सांगितलं होतं की मला बंटी काळंबवाडी बघायला जायचं. आणि ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी सकाळची वेळ आमची ठरली 9 वाजता की काळंबवाडीला जायचं. मी रात्री महाराजांना फोन केला, माफी मागितली. महाराज म्हणलं रात्री किंवा उद्या सकाळी 8ला पाणी येण्याची शक्यता आहे, कुणाला माहीत नाही, परंतु उद्याचा दौरा आपल्याला पुढे ढकलता येईल का. महाराज म्हणले हरकत नाही, परंतु मला धरण बघायचं आहे, काम काय झालं एकदा मला तुझ्याबरोबर जाऊन त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि मग सकाळी 5ला मला वाटतं पहिला फोन 4:30 वाजता सारंग देशमुखांचा आला की आता पाणी 1 तासाभरात येणार आहे. मग 4:30 वाजल्यापासून मी जागा होतो, ते पाणी संध्याकाळी 10:45ला त्या ठिकाणी आलं. म्हणजे तो दिवसभराचा प्रवास मी लिहिणार आहे कधीतरी
कारण की जो अनुभव या ठिकाणी घेतला, वसगड्यामध्ये आमचा कार्यक्रम होता, वसगड्याचा कार्यक्रम गडबडीने केला. मी सारंगला फोन केला, सगळी तिथं होती. मी म्हणलं वसगड्यात जेवण केलं, जेवून येऊ का? अजिबात जेवाय सुद्धा बसू नका, ताबडतोब या म्हणले. मी साळोखे नगरच्या कॉलेजवर जाऊन थांबलो. म्हणलं कधी येणार? म्हणले 10 मिनिटात येते थांबा, 20 मिनिटात येते थांबा. साळोखे नगरच्या पायरीवर मी बसलो होतो, ऋतुराज बसला होता, जयश्री जाधव बसल्या होत्या. आम्ही 2.5 तास साळोखे नगरच्या आमच्या कॉलेजच्या पायरीवर बसलो होतो. जाणं येणारी माणसं बघायची, पायरीवर का बसलाय. कुणाला बोलता येत नव्हतं, निरोप देता येत नव्हता की हा थेट पाईपलाईनचा विषय आहे, आत्ता पाणी येणार आहे. पत्रकार देखील मला म्हणले साहेब आम्हाला सुद्धा सांगितलं नाही. मी त्यांचीही माफी मागतो, कारण की तो क्षण असा होता, आज येणार का उद्या येणार माहीत नव्हतं. मी एक दिवशी गेलो, मंगळवारी पाणी येणार म्हणून सांगितलं आणि ट्रान्सफॉर्मरची वायरच त्या ठिकाणी कट झाली. कुणी कट केली काय केली मला माहीत नाही, परंतु माझ्या मनामध्ये धास्ती होती की माझ्यामुळं कुठंतरी हे पाणी लेट होऊ नये. माझ्यामुळं मी शब्द देतोय की अमक्या तारखेला पाणी येणार आहे आणि त्याच्यामुळं कारण नसताना विघ्न येऊ नयेत, हा माझा एक उदात्त हेतू या मागचा होता. बाकी दुसरं कुणापासून लपवून ठेवायचा हा उद्देश माझा अजिबात नव्हता, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. कारण की मला अनेक जण म्हणले साहेब आम्हाला सांगितलं असतं आम्ही आलो असतो संध्याकाळी. हे न सांगण्यामागचं कारणच एवढं होतं की कुठंतरी आणि कोणतरी खोडा घालायला नको, उद्याचं पाणी परत 8 दिवस पुढे जायला नको, किमान दिवाळीला भाऊबीजेला हे पाणी मिळावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना होती. आणि म्हणून साळोखे नगरच्या पायरीवर ज्यावेळी बसलो, बाबा नशीब असतंय, माझं कदाचित नशीब होतं, पुण्याही लोकांची होती, आशीर्वाद होता, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. ज्यावेळी सारंगनं सांगितलं की ताबडतोब या, पाणी वर या लागलेलं आहे, आम्ही गेलो. म्हणजे ज्यावेळी गाडी एवढी 5 मिनिटात आम्ही तिथं पोहोचलो, पायऱ्या पळत वर या ठिकाणी गेलो. ज्यावेळी पाणी आलं, जो फोटो या ठिकाणी नारळाचा येतोय, त्या मिनिटाला 5 सेकंड लेट आलं असतं तर पाणी उलटलं असतं. म्हणजे पाणी पोचलं असं एक झालं असतं. परंतु शेवटी अंबाबाईच्या मनामध्ये देखील या ठिकाणी होतं की ज्यावेळी पाणी येणार आहे त्यावेळी मी तिथं असलो पाहिजे. ती पुण्याही तुमच्या सगळ्यांची आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी 5-10 सेकंड जरी लेट झालो असतो तरी पाणी पडलं असतं आणि पाणी कोल्हापुरात पोचलं असं या ठिकाणी झालं असतं. परंतु ते 5 सेकंड सुद्धा देवानं मला लेट या ठिकाणी केलं नाही, देवानं मला लेट होऊ दिलं नाही, तिथं पोचायची सुदबुद्धी दिली. त्या वेळेमध्ये मी पोचलो आणि तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय असा क्षण माझ्या आयुष्यामध्ये कायमपणे या ठिकाणी राहणार आहे. ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी नारळ त्या ठिकाणी सोडला आणि कोल्हापूरमध्ये पाणी आलं, याचा आनंद निश्चितपणे आहे. मगाशी कोणतरी म्हणलं खरं आहे, ज्यावेळी आलं त्यावेळी भावनाविवश मी नक्कीच या ठिकाणी झालो होतो. मी भावनाविवश झालो होतो, कारण की स्वप्न हे 50 वर्ष माझं एकट्याचं नव्हतं, आमच्या मागच्या पिढीचं होतं. पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी पाणी यावं ही भूमिका या ठिकाणी होते. हे स्वप्न पूर्ण होतंय, याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी होता की एक पुण्याईचं काम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी करता आलं. ज्यावेळी या कोल्हापूरचा इतिहास लिहिला जाईल तर कुठं ना कुठं तरी कोपऱ्यात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांची उदयराव ही जाण निश्चितपणे इतिहासकार ठेवतील, याची मला खात्री निश्चितपणे या ठिकाणी. कारण की अनेकांचे कष्ट आहेत, या कष्टाचं फळ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळालं आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा जो काही विषय होता तो मार्गी लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. ग्रॅव्हिटीनं हे पाणी येणार आहे, स्काडासारखी अत्याधुनिक यंत्रणा येत आहे. एखादं काही झालं तर ताबडतोब त्या गोष्टी सगळ्या या ठिकाणी मार्गी लागणार आहेत, या पद्धतीचं नियोजन असणार आहे. आणि म्हणून माळींचे देखील मनापासून आभार मानतो, कारण की त्यांच्या घरात दिवस होते तरी तो इंजिनियर साहेब घरला गेला नाही. साहेब म्हणले पाणी पडू दे मगच मी घरी जाणार, पूजेला सुद्धा गेला नाही. मला त्यांचं धन्यवाद या ठिकाणी द्यायचे, कारण की अशी माणसं कमी असतात. घरातलं या ठिकाणी असताना देखील ते कुठेही गेले नाही. ते पाणी आणि प्रचंड प्रेशर, प्रचंड टेन्शन या सगळ्या मंडळींच्यावर होतं. दिवाळीपूर्वी पाणी आलं पाहिजे, दिवाळीला भाऊबीजेला पाणी मिळालं पाहिजे आमच्या माता भगिनींना, हा आमचा प्रयत्न होता आणि तो पूर्ण आम्ही करू शकलो, याचा आनंद मला निश्चितपणे आहे. आज ही योजना पूर्णत्वाला आली, पाणी पोचलेलं आहे. पुढच्या काळामध्ये बाबा तुमची मदत आम्हाला लागणार आहे, कारण की रोजगार हा एक मोठा विषय पुढच्या काळातला या कोल्हापूर शहराचा आहे.
आणि म्हणून IT पार्क कोल्हापूरला व्हावं, रोजगाराची संधी कोल्हापूरला मिळावी, या दृष्टीने आमचं पुढचं पाऊल या ठिकाणी असणार आहे. आणि आपलं सहकार्य येणाऱ्या भविष्यकाळात या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी मिळावं. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांचं मी धन्यवाद देतो की आपण चांगल्या पद्धतीने सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण केला. आता आहे त्या यंत्रणेतून पाणी आपण देतोय. 12 पाण्याच्या टाक्या नव्या आता चालू आहेत. त्या 6 महिन्यानंतर झाल्यानंतर आता काही लोक म्हणले की आम्हाला 3ऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी यायला लागले. आता अजून पुढचे देखील 4थ्या मजल्यावर सुद्धा पाणी येणार. भगिनींनो, काळजी या ठिकाणी करू नका. काय अडचण आली तर बंटी पाटील आहे, तुम्ही काळजी करायचं कारण नाही. कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं भूपाल शेट्टींनी चिठ्ठी दिली, 20 कोटीची लाईटची बचत होणार आहे महापालिकेची. म्हणजे असे अनेक विषय या थेट पाईपलाईनच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. आता उदय गायकवाडांनी लगेच सांगितलं की दुसरा टप्पा STPचा आणला पाहिजे, कारण की आता ह्याच्यावर पाण्याचं ट्रीटमेंट करून, कारण की महाराज हे पाणी वाढणार आहे, ते वाढलेलं पाणी ट्रीटमेंट करून पंचगंगेत सोडवायचं. मला महापालिकेचेही आभार मानायचे आहेत. बाबा, आपल्या काळामध्येच त्यावेळी STPला आपण पैसे या ठिकाणी आणले. आज पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या यादीमध्ये पंचगंगा हे प्रदूषित नदी बसून आता पंचगंगेचं नाव थोडं खालच्या पातळीवर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे जे पूर्वी वरच्या पातळीवर होतं तो टक्का आता आमचा खाली आलेला आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पंचगंगा प्रदूषित विरहित राहील यासाठी प्रामुख्यानं आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील, हा विश्वास देतो. आदरणीय महाराज आणि बाबांनी या ठिकाणी संयोजन समितीला मी सतीश कांबळे सगळ्यांना सांगू, माझा सत्कार करू नका, कारण की 100 लोकांचे कोल्हापूरकरांचा हा सत्कार आहे. परंतु त्यांनी न ऐकता या ठिकाणी केला. त्यांचे मनापासून मी आभार मानतो की मला या ठिकाणी ताकद आपण दिली. हा सत्कार मी मानत नाही, तर उद्याच्या काळात कोल्हापूरकरांसाठी काम करण्यासाठी आपण आशीर्वाद दिलेत असेच मी मानेन. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शेर कुणी तर लिहून दिलाय, जब तक आपके हाथ में मेरे, जब तक आपके हाथ मेरे हाथ में है, जब तक आपके हाथ मेरे हाथ में है, शाखों से टूटे जाए वो पत्ते नहीं हम, शाखों से टूटे जाए वो पत्ते नहीं हम, क्योंकि हर जंग से जीतने की शक्ति आपसे मिलती है, आपसे मिलती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.